आहे. दुसरी गोष्ट महेशला मुंबईने जे नावं दिलेली आहेत, बकासूर म्हणा, डॉन म्हणा, हे उलट त्याच्यासाठी कौतुक केलेलं आहे. तर मी असंच म्हणेल महेशला की असंच खेळत राहा, नाव कमवत राहा, पुण्याचं नाव कर, मुळशीचं नाव कर, पण क्रिकेट थांबू नको. थँक्यू व्हेरी मच सर. या मॅचकडे वळूयात आणि जशी सामन्याला सुरुवात होईल आपण आवाजामध्ये बदल करूयात. अभिषेकजी पाटील सर यांचा आवाज ऐकू. थँक्यू. धन्यवाद जय सर. जातोय मॅचच्या दिशेने. एक महत्त्वपूर्ण सामना रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला हनन स्पोर्ट्स कळवा आणि साई कृपा 11. या दोन सामन्यांमध्ये ही मॅच रंगताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर परेश वालंत्रा आले आहेत आणि फलंदाजीसाठी निमिष रेडकर आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय बॅटिंगसाठी फरमान आलेत. घाटकोपरचे खेळाडू सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. निमिष रेडकर यावेळेला फटका खेळलाय. राहुल कश्यप आपण पाहतोय बॅटिंग साठी आलेत. राहुल कश्यप एक तंत्रशुद्ध फलंदाज, टॅलेंटेड फलंदाज आहे. ओहो, यावेळेला देखील आपण पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. एक धाव जरूर मिळेल आणि धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 5 या आकड्यावर. पहिलं षटक प्रगतीपथावर परेश वालंत्रा आपण पाहतोय इन ऍक्शन. गोलंदाजी करत असताना टीम साई कृपा 11 या संघाकडून हनन स्पोर्ट्स विनंती आहे प्लीज आपण पॅव्हेलियन मध्ये बसून घ्या. विनंती असेल पॅव्हेलियन मध्ये बसून घ्या विनंती. हनन स्पोर्ट्स कळवा. धन्यवाद. येस राहुल कश्यप आणि विशेष सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे पुरस्कर्ते माननीय श्री ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील सरांच्या शुभ हस्ते एक विशेष सन्मान केला जातोय. मुळशीचा डॉन महेश नानगुडे यांचा विशेष सन्मान केला जातोय व्यासपीठावर. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये हा फलंदाज, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याची बॅट बोलतेय आणि महेश नानगुडे यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. माननीय श्री ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील सरांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जाईल महेश नानगुडे या खेळाडूचा. महेश नानगुडे यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील सरांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जाईल. प्रेमाची आणि बायाची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर एक विशेष डिझाईन केलेलं हे चांदीचं नाणं म्हणजे सिल्वर कॉईन. एका बाजूला आपण पाहतोय साजन पाटील सरांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला एक प्रतिमा असते. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि त्याचप्रमाणे प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन वळीचा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये विशेष सन्मान केला जातोय महेश नानगुडे यांचा. महेश, आपणास पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणखी एक विशेष सन्मान करण्यात येईल. खरं तर मुंबापुरीचे एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांचा आवाज आपण ऐकतो आहोत, या आपण अभिषेकजी पाटील यांचा एक विशेष सन्मान मी साजनजी पाटील साहेब यांना विनंती करेन. आज ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या विभागातील एक कर्तव्यदक्ष असे नागरिक आणि तथा क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आदरणीय सचिन तेंडुलकर यांनी ज्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आपण आवर्जून पाहायला मिळाल्या. IPL मध्ये ज्यांना आपण आवर्जून अगदी मुंबई इंडियन्सच्या खेम्यामध्ये देखील पाहायला मिळाले होते, असे डॉक्टर ॲडव्होकेट साजनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण अभिषेक पाटील यांचा एक विशेष सन्मान करतो आहोत. एक विशेष सन्मान मुंबईचा आवाज अभिषेक पाटील यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. शुभम, बॉलर नेम काय? शुभम पाटील. अभिषेकजी पाटील यांचा आपण करत असताना
या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा अभिषेकजी आपल्यालाही. आपणही अशी उत्तर प्रगती करत राहा, अनेक स्पर्धा गाजवत राहा, आपला आवाज असाचा गाजत राहू दे यासाठी लक्ष शुभेच्छा. विशेष भेट वस्तू आणि त्याच वेळेला आपण त्यांचा विशेष सन्मान करतो आहोत. आणि त्याचप्रमाणे आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही आवाज ऐकताय तो म्हणजे थेट पनवेल तळोजावरून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी मात्र आपल्या समवेत जुळलेत एक समालोचक ज्यांनी मात्र संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतभर जाऊन आपल्या समालोचनाने मात्र सगळ्याच प्रेक्षकांची मने जिंकलेत. जयजी भोसले सरांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये विश्वसाई दरबार आयोजन समिती आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते माननीय श्री ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील सरांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जातोय जयजी भोसले सरांचा. सरांना देखील एक विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. सरांना देखील एक विशेष डिझाईन केलेले सिल्वर कॉईन आणि त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि त्याचप्रमाणे मायेची आणि प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सरांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद साजनजी पाटील सर. आणि जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. दुसरं षटक आपण पाहतोय अक्रम यांचं आणि धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 15 या आकड्यावर. 15 धावा धावफलकावरती झालेत. राहुल आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय निमिष. यावेळेला राहुल कश्यप यांच्या बॅटमधून बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. काय फटका सजवलाय राहुल कश्यप यांनी आणि यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. त्याच्याच बॅटमधून हा दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 21-21. दुसरं षटक प्रगती पथावर 21 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. आज सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेवर आहे कारण लाख मोलाची अभिमानाची प्रतिष्ठेची आणि मानाची ही स्पर्धा आहे. वरळी मान्सून धमाका दुसरं पर्व जिंकणार कोण तो सगळ्यांनाच प्रश्न पडलाय कारण सकाळच्या सत्रामध्ये अर्धशतक झळकावलं होतं खेळाडू रुद्रांशने. अजूनही जर आपण पाहिलं तर पहिलं अर्धशतक म्हणावं लागेल संपूर्ण स्पर्धेमध्ये. कालच्या सत्रामध्ये देखील क्रिकेट विश्वातले तारे सितारे इन ॲक्शन पाहायला मिळाले वरळीच्या आदर्श नगरात आणि आता देखील आपण पाहतोय निमिष रेडेकर इन ॲक्शन पाहायला मिळतोय. चांगल्या फॉर्ममध्ये राहुल कश्यप देखील. पुढचा बॉल समोरच्या दिशेने प्रचंड वेगात बॉल हाताळला होता. लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत फील्डर पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जात होता. एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 22 या आकड्यावर 22. दुसरं षटक प्रगती पथावर. डावखुरे हाताचा गोलंदाजी करतोय. आपटलेला बॉल त्याच्यावरती आक्रमण बॅकफुटवर आले समोरच्या दिशेने स्ट्रेट डाउन द ग्राउंड. षटकार निमिष रेडकर यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 28-28 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे आणि दुपारचं सत्र आपण पाहतोय. एका बाजूला संघ टीम हनन स्पोर्ट्स कळवा आणि त्यांच्या विरुद्ध साई कृपा 11. यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न पॉइंट मधून फिल्डर पोहोचतात बॉल पर्यंत. तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1ने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची आता 29 या आकड्यावर 29. म्हणजेच दुसऱ्या षटकाचा खेळ देखील आता समाप्त झाला. 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकाचा विचार केला तर तब्बल 23 धावा खर्च केल्या अक्रम यांनी. पहिलं षटक परीक्ष पालत्र यांनी हाताळलं. त्या षटकामध्ये त्यांनी 6 धावा खर्च केल्या होत्या. चांगल्या फॉर्म मध्ये ते दोन्ही फलंदाज निमिष रेडकरने आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत. राहुल कश्यपच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार आलाय. 29-29 ऑन बोर्ड. तिसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. ओव्हर नंबर 3 गोलंदाज आहे पुन्हा एकदा परेश पालंत्रा. फिरकीचा जादूगार परेश पालंत्रा गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक.
यस, अगदी 40+ खेळाडू देखील आहे, अगदी 40 वर्षावरील संघांमध्ये देखील खेळताना पाहायला मिळतात. परेश वालंत्रा वरील बिलॉंग करणारा हा खेळाडू. पहिला बॉल उंची जास्त आहे, लांबी देखील बॉलने गाठली आहे. लांब लचक उत्तुंग आसमानी गगनचुंबी टोला आलाय षटकार. श्लोक अणावकर यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. यस श्लोक, या आपला देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. रोहनजी मांजरेकर यांना विनंती असणार आहे, आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जाईल. श्लोक अणावकर यांचा स्वतः क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान केला जातोय. धाव संख्या पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची आता 36-36. हा विशेष सन्मान केला जातोय व्यासपीठावर. उसवी घेणारा चेंडू आता मात्र पाहायला मिळतोय. परेश वालंत्रा आहेत गोलंदाजीसाठी आणि वाईड बॉल आता पंच घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आज सर्वच मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत. आमच्या विनंतीस मान देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हा श्लोक अणावकर यांचा विशेष सन्मान केला जाईल. रोहनजी मांजरेकर यांना विनंती असणार आहे, आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जातोय. श्लोकजी अणावकर यांचा श्लोक यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभले, त्यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची आता 39 या आकड्यावर. 39 ऑन बोर्ड. तिसरं षटक प्रगती पथावर. 39 धावा धाव फलकावरती. दोन्ही सलामीवीर फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. निमिष रेडकर आणि त्याच्या समवेत राहुल कश्यप ही जोडी आपण पाहतोय. हनन स्पोर्ट्स कळवा या संघाकडून बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॉल निघून गेल्या बरोबर यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. रन मात्र मिळणार नाहीये. चांगलं षटक आतापर्यंत पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक करत असताना पाहायला मिळत आहेत परेश वालंत्रा. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. 16 संघ, 16 संघांनी या संपूर्ण स्पर्धेत सहभाग घेतला. आता विजयी संघ कोणता होणार ते पाहायचंय. लखपती संघ कोणता होणार ते पाहायचंय. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. 41 धावा धाव फलकावरती झालेत. 41. ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पुरस्कृत केली गेलेली ही स्पर्धा. त्याचप्रमाणे विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभले. निशिकांतजी शिंदे साहेब, भारतीय कामगार सेना सहचिटणीस आणि वरळी बांसून धमाका आपण पाहतोय. पुढचा बॉल सरळ रेषेमध्ये फटका खेळलाय राहुलने आणि बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आतापर्यंत 3 षटकार आपण पाहतोय. निमिष रेडकरच्या बॅटमधून 2 आलेत. राहुल कश्यपच्या बॅटमधून धावा झाल्या धाव फलकावरती आता 47. 47 ऑन बोर्ड. 4थं षटक, 3रं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेला हलक्या हातांनी बॉलला ढकललंय. डीपमधून आपण पाहतो यष्टीरक्षक बॉलपर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. धाव संख्या आता 1ने पुढे सरकली आहे. जाऊन पुसले धाव फलकावरती 48. 48. 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा धाव फलकावरती. प्रत्येक विकेटसाठी मात्र 500 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील सरांकडून. हा गोलंदाज आहे षटक क्रमांक 4 शुभम. आणि विकेट हॅट्रिक जर या गोलंदाजाने पटकावली या मॅच मध्ये तर 2000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. तर व्यासपीठावर आगमन झालेलं आहे माननीय श्री कैलासजी पाटील साहेब, शिवसेना उपविभाग प्रमुख साहेब. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वरळी मान्सून धमाका 2025 पर्व 2 मध्ये जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. शुभम गोलंदाजीसाठी आलेत आणि शुभमसाठी विशेष पारितोषिक आले ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील सरांकडून. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि विकेट हॅट्रिक जर या मॅच मध्ये त्याने पूर्ण केली तर 2000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार देऊन या खेळाडूला गौरवण्यात येईल. फलंदाजी करत असताना पाहायला मिळते राहुल कश्यप आणि निमिष रेडकर. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 या आकड्यावर. 48 ऑन बोर्ड. आणि विनंती असणार आहे
ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जाईल. व्यासपीठावर कैलाजी पाटील साहेबांचा विशेष सन्मान केला जातोय. शिवसेना उपविभाग प्रमुख साहेबांची उपस्थिती आणि साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम आमच्या विनंतीस मान देऊन साहेबांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे आणि साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. आणि जर या गोलंदाज शुभमने 2 विकेट्स घेतल्या या षटकामध्ये तर वैभव इंदुलकर यांच्याकडून 1111 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. पण समोर आहे राहुल कश्यप बॅकफूट वर येत असताना अगदी सरळ रेषेमध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आणि व्यासपीठावर एक विशेष सन्मान केला जातोय. कैलासजी पाटील साहेबांचा विशेष सन्मान आमच्या विनंतीस मान देऊन साहेबांची प्रमुख उपस्थिती आणि साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम आणि साहेबांनी केलेले सहकार्य विशेष आभारी असणार आहे. आयोजन समितीच्या माध्यमातून साहेब आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद. आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 55-55. 4थं षटक प्रगतीपथावर. शुभम पाटील गोलंदाजीसाठी पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर एकेरी धाव आली आहे. महत्वपूर्ण षटक शुभम पाटील हाताळत आहेत कारण 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हनन स्पोर्ट्स कळवा या हा संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना प्रथम ऑरेंज आर्मी. प्रत्येक खेळाडूच्या अंगावर टी शर्ट्स म्हणजे स्पर्धा पाहना प्रत्येक गोष्टीची दखल घेतली गेली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हो यावेळेला चांगला बॉल प्रचंड वेगात हाताळलाय. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि हा बॉल मात्र आता पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 7 धावा गोलंदाजाने खर्च केलेत. असे चेंडू हाताळावे लागतील या मॅच मध्ये. शुभम पाटीलला वेग आहे या गोलंदाजाकडे. युवा आहे आणि एक युवा उद्योन्मुख गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मात्र साजनजी पाटील सरांकडून पारितोषिक देखील जाहीर केले गेले. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पुरस्कार, विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचा पुरस्कार आणि या षटकामध्ये 2 विकेट जर घेतले तर वैभव इंदुलकर यांच्याकडून 1111 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. हो यावेळेला बिग हिट समोरच्या दिशेने आत्ता उडवलाय बॉल. फिल्डर आहेत, जज करतोय, तो बनेल दर्शक. बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. प्रयत्न चांगला केला होता. लॉंग ऑन मध्ये फिल्डर होते त्याच्याकडून प्रयत्न चांगला झाला होता. बॉल आतमध्ये ढकलण्याचा तो प्रयत्न अयशस्वी राहिलाय. 61 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक षटक क्रमांक 4 मधील. लास्ट 2 बॉल्स टू गो. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 11 बॉलमध्ये 30 धावांवर फलंदाजी करतोय निमिष रेडकर. चांगल्या फॉर्म मध्ये. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा गाजवली अक्षरशः या खेळाडूने आणि तोच खेळाडू आता बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय निमिष रेडकर आणि त्याच्या समवेत राहुल कश्यप. त्याने देखील चांगली साथ दिली निमिषला. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. एक खेळाडू आपण पाहतोय घाटकोपरचा, एक खेळाडू ठाण्याचा आहे राहुल आपण पाहतोय आणि त्याच्या समवेत निमिष आणि आता एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची आता 62-62. ज्यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट खेळण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची आता 63 या आकड्यावर. 63 ऑन बोर्ड. शुभम पाटील कौतुक करावं लागेल. 2 षटकार जरूर आले पण चांगलं षटक त्याने हाताळले. या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या तब्बल 15. पहिलं षटक परेश वालंत्रा त्याने 6 धावा खर्च केल्या. अक्रमने दुसरं षटक हाताळलं त्याने 23 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा परेश वालंत्राकडे चेंडू सुपूर्द केला. तर षटकामध्ये आपण पाहिलं तर त्याने तब्बल 19 धावा खर्च केल्यानंतर आता हे 4थ्या षटकामध्ये शुभम पाटीलने 15 धावा खर्च केल्या. 4 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा धावफलकावरती बिनगडी बाद टीम हनन स्पोर्ट्स कळवा.
बॉलर नेम प्लीज, गोलंदाजाचं नाव. ओहो, पहिला बॉल चांगला हाताळलाय गोलंदाजाने. पहिला बॉल आपण पाहिलं तर बीट झालेत फलंदाज. डॉट बॉल. जे झालेत गोलंदाजीसाठी. ओ चांगला बॉल, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला निमिषांनी. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर, एक धाव मिळेल आणि एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. चांगलं कलेक्शन आणि चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 64. 64 धावा धाव फलकावरती. ओ चांगला बॉल जयद यांचा पाहायला मिळतोय. या बॉलवरती विकेट आली आहे. फलंदाज राहुल कश्यप बाद आणि पहिली विकेट आता येताना पाहायला मिळते 5व्या षटकामध्ये झेदच्या. आतापर्यंत 3 बॉल झेदने हाताळलेत. 1 धाव खर्च करत असताना राहुल कश्यपला तंबूचा रस्ता दाखवला. विकेट. 64 धावा धाव फलकावरती. एक गडी बाद टीम हनन स्पोर्ट्स कळवा. कल्याण कुमार बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. कल्याण कुमार नवीन फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल खेळत असताना चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फिल्डर येत आहेत लॉंग ऑफ मधून. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? शेवटच्या क्षणाला थांबवले निमिषने. चांगला कॉल. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 65. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. झेडचं हे महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय. आतापर्यंत त्याने 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट मिळवून दिली आहे. ज्यावेळेला फटका सजवलाय चांगला. उंची जास्त गाठली आहे. लांबी पाहायची आहे आणि आता लांबी देखील गाठली आहे चेंडूने. 6 धावा. आणखीन एक षटकार निमिषच्या बॅट मधून. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 71. 71. 15 बॉल मध्ये 38 धावांवर नाबाद बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय निमिष रेडकर. सकाळच्या सत्रामध्ये पहिली हाफ सेंचुरी पूर्ण केली आहे रुद्रांशने. अजून 12 धावांची गरज आहे. 50 धावा होतील का पूर्ण? निमिषच्या पाहायचंय. नेक्स्ट बॉल. आपटलेला बॉल. वाह, काय फटका खेळलाय आणि फिल्डर आहेत जज करतायत. झेल टिपलाय. विकेट आली आणि फलंदाज निमिष रेडकर आउट. धाव संख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 71. 71 धावा धाव फलकावरती झाल्यात. विकेट मिळवून दिली आपल्या संघाला झेदने. कारण या षटकामध्ये तब्बल 2 विकेट्स आल्या. ज्या दोन्ही आपण पाहिलं विकेट्स, महत्वाच्या विकेट्स. दोन्ही सलामीवीर फलंदाज माघारी परतलेत. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? पुन्हा एकदा शुभम पाटीलकडे चेंडू सुपूर्द केलाय. कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि तोच गोलंदाज शुभम पाटील षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी. मोहित आलेत नवीन फलंदाज.
मोहित नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय कल्याण कुमार. पहिला बॉल. शेवटचा षटक प्रगतीपथावर. रनअप थोडासा चुकलाय शुभम पाटीलचा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 71 धावा धावफलकावरती. 2 गडी माघारी परतलेत. हनन स्पोर्ट्स कळवा. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न दोन्ही सलामीवीर फलंदाजाने केला होता या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली निमिष रेडकरची. चांगली बॅटिंग राहुल कश्यपची. हा पहिला बॉल सोडून दिलाय. सोडून दिलेला बॉल. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल. चांगला योग्य बॉल. बरोबर टप्प्यावर बॉल हाताळला होता गोलंदाज शुभम पाटीलने. डॉट बॉल आलाय. 1 धाव आहे कारण यष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक झाली. बॉल निघून गेला गोशंकी क्षेत्रात. आता रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल आहे की नाहीये त्याची पडताळणी केली जाईल. फलंदाजी करत असलेल्या संघाने मात्र आता रिव्ह्यू घेतलाय. टीम हनन स्पोर्ट्स कळवा तर त्याची पडताळणी करतील थर्ड अंपायर. कारण आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 पंच आपल्याला पाहायला मिळतात सर. विनायक जोशी मॅन फ्रॉम कळवा, त्याचप्रमाणे विश्वनाथ लिंगायत आणि अविनाजी बंगाळ असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम टप्प्याकडे आपण वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. वळी बांधून धमाका 2025 दुसरं पर्व या स्पर्धेचं. त्याची पडताळणी आता केली जाते. थर्ड अंपायर व्हाईट बॉलची पडताळणी करतील. हा क्रिकेटचा महासंग्राम. लखपती कोणता संघ होणार त्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलाय. प्रथम पारितोषिक 1,05,555. द्वितीय पारितोषिक 55,555. आकर्षक असा चषक आणि वैयक्तिक पारितोषिके देखील आपण पाहतोय. खूप साऱ्या बक्षिसांचा पाऊस पडणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. वरळी बांधून धमाका. क्रिकेटचा महासंग्राम. धमाकेदार परफॉर्मन्स. सकाळच्या सत्रामध्ये रुद्रांशने केलं अर्धशतक. त्याने झळकावलं. आत्ताच्या मॅच मध्ये आपण पाहतोय निमिष रेडकर वैयक्तिक 38 धावांवरती माघारी परतला. त्यानंतर मात्र आता यस फेअर डिलिव्हरी. पंचांनी जो निर्णय दिला ते योग्य आहे. 1 धाव जरूर मिळेल कारण गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता. या एकेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची. 72-72. बहात्तर धावा धावफलकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावर. शुभम पाटील षटक क्रमांक 6 हाताळत असताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक तो दुसरं षटक हाताळतोय या मॅच मधील. पुढचा बॉल फटका खेळले जरूर. 1 धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का पाहायचं आहे. आणि दुसरी धाव पूर्ण करत असताना मात्र आता धावबादच्या स्वरूपात विकेट. फलंदाज आउट. रवीश मिर्झा बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 73-73. मॅन फ्रॉम ठाणा. रवीश बॅटिंगसाठी आलेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मोहित लेफ्ट हँडर बॅटर मैदानामध्ये आहे. डावखुऱ्या आताचा फलंदाज. विकेट आली धावबादच्या स्वरूपात. शुभम पाटीलचं हे महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय. ओव्हर नंबर 6 तो हाताळतोय. शेवटचं षटक. ओ फटका खेळलाय मोहित यांनी. आल्या पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. लेदर क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचं सातत्याने खेळत आलेत मोहित आणि त्याच्याच बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 77. 77 धावा धाव फलकावरती झालेत.
आतापर्यंत 3 चेंडू गोलंदाजाने हाताळलेत. 6 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात या षटकामध्ये. 77 ऑन बोर्ड. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक या पहिल्या डावातील क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. चालू असलेला सामना साई कृपा 11 विरुद्ध हनन स्पोर्ट्स कळवा. मागील मॅच मध्ये विजय मिळवला श्रेयांक 11 या संघाने. महेश नानगुडे इन ऍक्शन पाहायला मिळाला. मागील मॅच मध्ये 25 धावा त्याने ठोकल्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल. एक धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 78 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. वळी मान्सून धमाका आपण पाहतोय. दुसरं पर्व या स्पर्धेचं आणि अंतिम टप्पा, अंतिम टप्प्याकडे आपण वाटचाल करतोय. धावा धावफलकावरती. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मोहित. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार. चला स्पीडअप घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे थोडं सहकार्य करा. वेळेचं बंधन आहे आपण याची नोंद घ्या. नेक्स्ट बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? यस, दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. प्रत्येक धाव महत्वाची असणार आहे टीम हनन स्पोर्ट्स कळवा या संघाला. या सामन्यामध्ये 2 धावा पूर्ण केल्या. धावा झाल्या धावफलकावरती 80. आता शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक या पहिल्या डावातील. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फिल्डर आहेत. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी पूर्ण केली आहे. तिसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय. आणि तिसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केली आहे. प्रत्येक धाव महत्वाची. मगाशीच उल्लेख केला होता या मॅच मध्ये टीम हनन स्पोर्ट्स कळवा या संघाला. आणि त्या आता 3 धावा पूर्ण देखील केल्यात. म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात धावफलकावरती. 83 जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये 84 धावांची गरज असणार आहे. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल विनंती असेल माननीय श्री जयजी भोसले सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद.
षटकाच्या दरम्यान भावेश शिलार सारखा बॅटर असून तो बॅटिंगसाठी आला नाही, ही बाब ही कुठे ना कुठेतरी विचार करण्यासारखी राहिली, कारण बॅटिंग लाईनअप कदाचित मोठा असावं या संघाकडे. अधुनाक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अर्थात षटक क्रमांक दुसरा. 30 बॉलचा खेळ शेष आहे, जिथे 84चा पाठलाग करत असताना अजूनही 62ची गरज आहे. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, विकेटच्या मधोमध आपटला होता. घुसांकित क्षेत्राकडे चेंडू निघतोय. एकेरी धाव इथून मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. अँड सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळते की असं वाटलं, परंतु बॉल खाली राहिला, विकेटच्या बरोबर मध्ये आपटला. भावेश अगदी गोलंदाजाकडे पाहत राहिला, कारण या बॉलवरती मोठा फटकाच लिहिला गेला होता. तितका मोठा फटका आला नाही. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला परफेक्ट मिडल झालाय. चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय, सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार बुलंदी, पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार. संकेतच्या बॅटमधून येणारा षटकार आपण पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटरने एक एक षटकार टोकला. अर्थात आत्मविश्वास चांगला दोन्ही खेळाडूंकडे. आदर्श शेट्टीने पहिलं षटक हाताळलं, दुसरं षटक अनुरागला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये त्याच्या अगेन्स्ट देखील धाबा आलेला पाहायला मिळाल्या. 19 धाबा धापलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये अद्याप आपण पाहिलं तर 7 आल्यात. पुढचा चेंडू खोलातला होता. 1 हँडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न एकेरी धाव इथून मिळत असताना पाहायला मिळेल. सिंगल आली आहे. 20 धाबा धापलकावरती आहे. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धाबा धापलकावरती पाहायला मिळतात. रोहित खरात टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी. यावेळेचा बॉल बॅटचा स्टिकर लावा लागतो. फटका फसलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. रन्स मिळतील त्याच्यावर. दोन्ही बॅटरने आता मात्र चांगल्या दर्जाचा खेळ केलाय. थांबायला तयार नाही आहेत या रन चेस मध्ये. असाच अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करावी लागते आणि ती केली जाते. धावफलकावरती धावा त्या 24. चौकार आलाय. 24 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू घेऊन पुनश्च सज्ज होईल. उसळी घेणारा हा बॉल पुन्हा पुन्हा हाताला जातोय. किंबहुना अतिरिक्त उसळी घेणारे चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. हा व्हाईट बॉल. अवांतर धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर. इथे मात्र रन्स निश्चित मिळतील. राहुल कश्यप चेंडूचा पाठलाग करतोय. सिंगल. केवळ एकेरी धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 25. 25 ऑन दी बोर्ड. ऑन दी बोर्ड आहे. पुढचा बॉल यावेळेला देखील थेट यष्टिरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. 25 धावा धावफलकावरती आहेत. 84चा पाठलाग करत असताना 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
26 धावा धावफलकावरती आहेत. 26 ऑन दी बोर्ड. यष्टीरक्षकाचा भेद घेतो आदर्श शेट्टी. गोलंदाजी मार्कवरती आहे. हा चेंडू तो मात्र निर्धाव स्वरूपाच्या चेंडूने सुरुवात होत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल कमी गतीचा. पुन्हा पुन्हा यष्टीरक्षकाचा भेद. आणखीन एक चेंडू निर्धाव. मागील 3 चेंडू जर का आपण पाहिले ना तर डॉट बॉल आल्यात. तिन्हीच्या तिन्ही चेंडू. कारण मागील षटकाच्या शेवटचा बॉल निर्धाव आला होता. या षटकाचे शेवट अगदी सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव आल्यात. खोलातला बॉल सरळ बॅटने केलाय. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगला आहे. झेल इथे टिपलाय. आणखीन एक धक्का, अर्थात धक्का क्रमांक पहिला. फलंदाज मयूर बाद. कल्याण कुमारने एक चांगला झेल टिपलेला पाहायला मिळाला. इथे विकेट प्राप्त करण्यात येते. धक्का इथे दिलाय. संघाला आणखीन एक फलंदाज बाद होत असताना आपण पाहत आहोत. नवीन बॅटर संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. संकेत कानडे आणि संदेश कानडे आता दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये विकेटवरती पाहायला मिळतील. एकाच वेळेला दोन्ही खेळाडूंना आपण पाहू. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. IPL मध्ये पठाण ब्रदर्सची चर्चा राहिली. चहल ब्रदर्सची चर्चा राहिली. त्यांना आपण खेळताना पाहायला मिळाले. अगदी मग त्याच वेळेला भारताच्या बाहेरची अनेक खेळाडूंची चर्चा होत असताना पाहायला मिळाली होती. मग त्यामध्ये मार्श ब्रदर्स असतील. यावेळेचा बॉल पडल्यानंतर उसळी घेतो. यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी इथे होतीये. किंबहुना या षटकामध्ये अद्याप आपण पाहिलं तर 4चे 4 चेंडू निर्धाव आल्यात. ॲक्युरेसी चांगली आहे. हा चेंडू बळवला. कमी गतीचा बॉल ठेवला. लांब ठेवला. त्यात फिंगर रोल केली. व्हेरिएशन व्हरायटी चांगली आहे गोलंदाजाची. 5 बॉल निर्धाव आल्यात. मेडन ओव्हर पाहायला मिळेल का याची चर्चा होऊ लागली आहे. निर्धाव चेंडू येतो का नाही हे पाहणं गरजेचं राहणार आहे. हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतो. व्हाईट बॉल, अर्थात अवांतर धाव इथून येत असताना पाहायला मिळते. ती उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. जास्तीचा बाहेर निघाला. पंचांनी जणू काय टायटॅनिकच्या पोजमध्ये सांगितला व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर. इथे गोलंदाजाला दंडित होईल. कधी उजव्या, कधी डाव्या, कधी इथे, कधी तिथे बॉल इथे हाताळले जात आहेत. अवांतर धावा येत असताना आपण पाहतोय. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक राहिला. बॅट फिरवली. केवळ बॅट आणि बॉलचा काही संपर्कच झाला नाही. डॉट बॉल येतोय. धावफलकावरती 3 षटक संपले. धावफलकावरती धावा त्या केवळ आणि केवळ 28 या तिसऱ्या षटकामध्ये आदर्श शेट्टीने केवळ 2 धावा खर्च केल्या ज्या अवांतर स्वरूपाच्या राहिल्या. 28 धावा धावफलकावरती देणारे 18 बॉल. 18 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती 56 धावसंख्येची. 18 बॉल आणि 56ची गरज. अठरा चेंडू आणि 56ची आवश्यकता आहे. मागील सामना 12 बॉल 46ची आवश्यकता असणारी मॅच अगदी जवळ आली होती. जी मात्र शेवटच्या बॉलपर्यंत गेला होता सामना. याही मॅचमध्ये चुरस निर्माण होऊ शकते. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. महेशला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. महेश गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना हाफ ट्रॅकर बॉल समोर केला. लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. चेंडूच्या खाली आलाय. बॉडीचं संतुलन आणि हँड आणि कॉर्डिनेशन चांगलं जुळवलं. झेल टिपला. फलंदाज बाद. जिशानने झेल टिपतोय. धक्का आणखीन एक. फलंदाज बाद होत असताना आपण संकेतला पाहत आहोत. राकेश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. राकेश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. संघाच्या अडचणी आता वाढू लागल्यात.
आता जदुकाई क्षेत्ररक्षण करणारा संघ मॅच मध्ये शिरकाव करतोय. येणाऱ्या 17 बॉलचा खेळ शेष आहे आणि 17 बॉलमध्ये विजयासाठी 56 धावसंख्येची आवश्यकता. महेश तो गोलंदाजी मार्कमध्ये याला पहिला बॉल जास्तीचा खेळपट्टीचा रायझिंग डिलिव्हरी राहिली होती, डेटला हिट केलं होतं. यावेळेचा बॉल पाठी ठेवला, बॅकअप द लेन कमी गतीने टाकला. गोलंदाजी करत असताना गोलंदाजाकडे आपल्या भात्यामध्ये अस्त्र असायला हवेत आणि त्या शस्त्रांचा आणि अस्त्रांचा वापर करणं फार गरजेचं राहतं. हा बॉल अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. 100 रन अवांतर धाव, संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 16 बॉल आणि 55ची गरज. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टी रक्षकाचा भेद घेईल. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय, कारण मोठे फटके आलेले नाही आहेत. फलंदाजांना रूम दिला नाही, चेहऱ्यापासून दूर ठेवले नाही बॉल. जास्तीचे चेंडू शरीर भेदक मारा चेहऱ्यापासून जवळ ठेवलंय. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय, फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र एक क्विक सिंगल अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव, एकेरी दुहेरी धावेने जास्तीचा फरक पडणारच नाही आहे मॅचमध्ये, कारण 56 तुम्हाला बनवायच्या होत्या, त्यामधली एक आणखीन एक कमी येईल. 55ची गरज आहे. इथे मात्र धावफलकावरती 30 बनल्यात, अर्थात 54ची आवश्यकता सामन्यामध्ये आहे. 14 चेंडू आणि 54 धावा. दवा नहीं तो दुआ की जरूरत है इस मैच में. खोलातला बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर और दी बॉलर हेड स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार. तेरा चेंडू आणि 48ची गरज. 13 बॉल आणि 48ची आवश्यकता राहिली आहे. पुढचा चेंडू बॅटची आउटसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट, धक्का इथे दिला. आणखीन एक महत्वाचा बॅटर इथे होईल. बाद येणारे 12 बॉल, 12 चेंडू आणि 48ची आवश्यकता. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 12 बॉल आणि विजयासाठी जिथे 48ची गरज. यावेळेचा फटका ऑन साइडला केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुरुवात तर चांगली झाली, 11 बॉल आणि आता मात्र 42ची गरज. जिशान गोलंदाजी मार्क वरती आला आणि त्याच्यावरती पहिल्याच बॉल वरती हल्ला चढवलाय. 11 बॉल आणि 42ची आवश्यकता राहिली. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती षटकार. राकेश पाटीलने एक लांबलचक षटकार ठोकलेला पाहायला मिळतो. मॅच मध्ये घेऊन आणण्याचा प्रयत्न त्याने केलाय. मोठी फटकेबाजी तो करेल का? यावेळेला आडवा बाटणे, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगल मिळेल. केवळ एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. 41ची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शेष. 10 गेंदे यहां से आने बाकी और जीत के लिए 41 रनों की जरूरत. अक्रमला आपण पाहतोय स्ट्राईक रेंजवरती. पुढचा बॉल खोलातला होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, उंची आणि तितकीशी लांबी देखील, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. मॅच बनली. अक्रमने षटकार ठोकलाय. 35ची आवश्यकता राहिली. येणारे 9 बॉलचा खेळ शेष.
सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतो का? कारण शेवटचे जे बॅटर असतात ते अशा रीतीचाच खेळ करण्यासाठी जाणले जातात आणि होय त्याच दर्जाचा खेळ तुम्हाला करून दाखवावा लागेल. आक्रमकता धारण करूनच बॅटिंग करणं गरजेचं. उजव्या सीच्या बाहेरचा अतिरिक्त धाव येते. 34ची गरज आहे. 9 चेंडू आणि 34 धावा. आने वाली 9 गेंदे जीत के लिए 34 की जरूरत. 9 चेंडू आणि 35ची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेला उजव्या सीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्र. आता 8 बॉलमध्ये 34ची गरज राहणार आहे. सामन्याची समीकरणं बदलत होती. चांगली बॅटिंग चालू होती अक्रमची. तो मैदानाच्या आतमध्ये आला काय? बॅटला अगदी धावांचा स्पर्श झाला होता. एक मोठं टार्गेट आपण पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळेल. जिशानला आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला समोर केलाय. काय प्रॉपर टायमिंग केलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातला सर्वाधिक लांबवरचा षटकार. परिकथेतला दिवा घासल्यावरती बाहेर येणारा हा तो जादूगार आहे जो संघासाठी धावाच घेऊन आलाय. परिकथेतला जादूगाराला बाहेर आणल्यावरती आपल्या मनोकामना पूर्ण करायचा, परंतु हा संघाच्या मनोकामना पूर्ण करेल का? काय स्ट्रोक केला अक्रमने. लांब लचक स्ट्रोक येत असताना पाहायला मिळाले. डावखुऱ्या आटाचे बॅटर नेहमी विध्वंसकच असतात होय, कारण आनंदवाडीचं मैदान केवळ एकानेच खंडून घेतलं, नावावरती केलंय. रोहित खरा तो आमच्या सोबत आहे. पुणेकर बघायला लागले. मैदानाच्या आतमध्ये ओळूयात. पुढचा बॉल पुन्हा एकदा आणखीन एक समोर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. त्याच्या मस्तकावरती दिली आहे दस्तक. उत्तुंग षटकार. संघाची धावसंख्या 2 बॉल 2 षटकार. येणारे आता मात्र 6 बॉलचा खेळ शेष आहे आणि जिंकण्यासाठी 23ची गरज. आने वाली 6 गेंदे और जीत के लिए 23 की जरूरत. 6 चेंडू आणि 23ची आवश्यकता. ची आवश्यकता आहे. चला शेवटची षटक बाकी आहे. घाई करा. क्षेत्ररक्षण सजून घ्या कारण पुढे 3 मॅचेस बाकी आहेत. थोडीशी घाई व्हायला हवी. सहा बॉल आणि 23ची गरज. 6 चेंडू आणि 23ची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. यावेळेचा बॉल आणखीन एक. इथे तर मात्र सुरुवातच केली आहे षटकारानं. 5 बॉल आणि आता मात्र 17ची गरज. काय सुरुवात झाली आहे पहा. षटकाराने सुरुवात केली. पहिला बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण. महेशला आपण पाहतोय आणि त्याचं भव्य स्वागत केलं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना लांब लचक आणि उत्तुंग षटकार ठोकलाय. मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाने काय थाट पाहायला मिळाला. लांब लचक षटकार. त्याच्या बॅटमधून 17ची गरज. राकेश पाटील आपल्या उंचीचा वापर करतोय आणि पाटलांची पाटीलशाही सबसे कातिल राकेश पाटील. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर मात्र घेतली गेलेली एकेरी धाव. 16ची गरज. 4 बॉलचा खेळ इथून शेष आहे. आज एक नाव चर्चेचा विषय राहिलाय वरळीमध्ये आणि वरळी स्पोर्ट्स क्लबच्या या क्रीडा नगरीवरती बुवाचं नाव जास्तीच्या चर्चेचा विषय राहिलाय. काय टॉस केला होता आज त्याने.
आज त्यांची स्कोरिंग, आज त्यांचे टॉस सर्वाधिक जास्त चर्चेविषयी एकच नाव. यावेळेला पहा अफलातून, मॅग्निफिसंट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. चौकार, एवढ्या लांब मारून चौकार मिळालाय. संघाची धावसंख्या चौकाराच्या बरोबरीने 72 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉल आणि आता मात्र 12ची गरज. 3 चेंडू आणि 12 धावा. लांब लचक स्ट्रोक खेळले मैदानाच्या आतमध्ये. आक्रम आला काय? चौकार येत असताना पाहायला मिळाला, अर्थात अक्रमच्या बॅटमधून. पुढचा चेंडू, खोलातला बॉल. इथे मात्र आता मात्र येणारे 2 बॉल, 2 चेंडू आणि विजयासाठी जिथे 12ची आवश्यकता. 72 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉल आणि 12ची गरज. 2 चेंडूवरती 2 षटकार अक्रमच्या बॅटमधून येतील का? तर इथे येतोय डॉट. डॉट बॉल येणारा 1 चेंडू आणि 11ची गरज. चला टॉस साठी या. चला आपण लक्ष वेधूया टॉस साठी. टीम कॅप्टन आमंत्रित करेन मी श्रेयांक 11 सरोळी पुणे. टीम कॅप्टन चला टॉस साठी लवकरात लवकर उपस्थित व्हा. हा बॉल देखील उचली घेणारा पाहायला मिळतो आहे. अवांतर धाव. चला श्रेयांक 11 टॉस साठी टीम कॅप्टन मी लक्ष वेधेन. यावेळेसचा बॉल जे मात्र बॅटची लिडिंग एज. घोषांगी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, अर्थात एकेरी धावेल. अफलातून